अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वामी या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता सारामृतचं पठण करायचं असेल तर तुम्हाला कोणते नियम पाळावे लागतात किंवा काय अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता प्रत्येक व्यक्तीला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे जमलंच असं नाही का, तर कारण जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल किंवा जर आपल्याला पठण करायचं असेल तर आपल्याला जे काही त्याचे नियम आहेत किंवा ज्या काही त्याच्या अटी आहेत त्या आपल्याला कडक पाळाव्या लागतात. मग ज्याच्यामध्ये तुमचं ब्रह्मचर्य पालन असेल किंवा मांसाहार हा पूर्ण वर्ज्य लागतो किंवा इतर जो काही एकधान्य जो काही फलाहार आपण म्हणतो ते असेल. म्हणजेच काय, तर ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करणं जमत नाही त्यांनी नक्की आवर्जून सारामृतचं जे काही पठण आहे ते करावं. आता हेच तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा करू शकता. दररोज 3 अध्याय वाचू शकता किंवा दररोज 7 अध्याय वाचू शकता. असंही तुम्ही सारामृतचं पठण करू शकता. आता सारामृत हा जो ग्रंथ आहे तो माझ्या तर अगदी जवळचा ग्रंथ आहे. म्हणजे या ग्रंथानं माझ्या आयुष्याचं सोनं केलं आहे. जर तुम्हाला तुमची कोणती जर समस्या असेल किंवा तुमच्या कोणत्या जर अडचणी असतील तर तुम्ही नक्की संकल्पयुक्त पारायण करू शकता. ते जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुमचं दररोज 3 अध्याय असं तुम्ही 7 दिवसात एक पारायण पूर्ण करू शकता किंवा असे दररोज एक असे 7 दिवस किंवा असं 21 दिवस किंवा 51 दिवस किंवा 108 वेळासुद्धा सारामृतचं पठण करू शकता. जर तुमची एखादी समस्या असेल किंवा एखादी तुमची अडचण असेल आणि त्यातून तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल किंवा ती समस्या जर सोडवायची असेल तर तुम्ही जरूर 108 सारामृतचं पठण करा. तुम्हाला याचं फळ नक्कीच स्वामी महाराज देतील. आता सारामृत या ग्रंथाचं पठण करताना तुम्हाला जे काही नियम पाळायचे आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा पठण करत असता किंवा जेव्हा वाचन करत असता तर तेव्हा तुमचा जो काही जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तो मांसाहार हा पूर्णपणे बंद केला पाहिजे. किंवा घरात तर तुमच्या त्या पारायणाच्या कालावधीमध्ये मांसाहार केला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला इतर म्हणजे जेव्हा तुम्ही काही वाचनाची सुरुवात करता किंवा जेव्हा पारायणाची सुरुवात करता तेव्हा तुम्हाला पाट मांडून त्याच्यावर कापड वगैरे घाला आणि त्याच्यावर तुमची दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ठेवा. त्याची पूजा करा, अगरबत्ती लावा किंवा त्याला पारायणाच्या कालावधीमध्ये अखंड दिवा लावा आणि तुमच्या वाचनाची सुरुवात करा. फक्त इतकं लक्षात ठेवा की हे जे आपण पारायण करतो आहोत तर हे पारायण करताना आपलं मन जे आपण आंतरिक मन म्हणतो हे आंतरिक मन हे आपलं शुद्ध असले पाहिजे किंवा आपल्या मनात जे काही वेगळे विचार येतात किंवा जे काही इतर विचार येतात तर हे सगळं आलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आता ग्रंथाचं पठण करत असताना तुम्ही अतिशय भक्तिभावाने स्वामी महाराजांच्या पर्यंत जर ह्या ग्रंथाचं जर पठण केलं किंवा वाचन केलं तर स्वामी महाराज तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्की पूर्ण करतील. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी येऊन सारामृत या ग्रंथाचं किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे केलंच पाहिजे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.